वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेलेले शहीद भगतसिंग त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येते आणि तरुण जमावतात, त्यांचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन आपले तरुण इथे जमा झालेले, तर त्या भगतसिंगांना एक त्यांची आठवण म्हणून आपण एका विद्यार्थ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी देतो. नमस्कार. आज जो काही प्रकार आपल्या भारत देशामध्ये चालू आहे, आय थिंक आज मी इथे कुठलाही पक्ष म्हणून बोलत नाही, तर आज मी स्वतः विद्यार्थी आहे आणि मी इथे बोलत इच्छितो. आज मी स्वतः नीट, जेई आणि CET या एक्झाम दिलेल्या आहेत आणि ते प्रचंड घोटाळा असं चालू आहे. ज्या कोणी 20 मुलांनी इथे आत्महत्या केलेली आहे त्याच्यासाठी जबाबदार कोण? आणि जरी आज सरकारने सांगितलं की आम्ही हे करतो, तर इट इज नॉट अकाउंटेबल. जर एवढा प्रोटेस्ट एवढ्या दिवसापासून होतोय, न्यूज अकाउंटेबल फॉर दिस ॲक्शन, राईट? आणि जो धर्मेंद्र प्रधान आपला शिक्षण मंत्री आहे तो शिकलेला आहे का, हा पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे. जे कोणी मंत्री, जे कोणी ज्या पदावर उभे आहेत त्यांनी त्या पदाचा प्रॉपर एक शिक्षण किंवा टेस्ट वॉट एव्हर दे आर अकाउंटेबल, त्यांनी त्या पदासाठी प्रॉपर राहिले पाहिजे. कारण की आम्ही एवढ्या वर्षापासून जर ही एक्झाम देतो आणि हीच एक्झामचे बरेचसे लीक होते, आय गेस 152 अशा केसेस झालेल्या आहेत, तरी पण त्याच्यावर पूर्ण काही आढावा घेतलेला नाही. वरून तिकडेच जंतर मंतरवर जो पण काही प्रोटेस्ट झाला आहे त्याच्यावर मुलांवर लाठीचार्ज करण्यात आला. आणि जेव्हा पोलीस स्टेशनवर काही जर कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा सरकार किंवा कोर्ट सांगतो की वी आर नॉट एबल टू आम्ही या व्हिडिओबद्दल म्हणत नाही. जर तुम्हाला व्हिडिओबद्दल काही नाही आहे तर प्लीज कुठला तरी स्टँडर्ड कॉमेडियन शो बघू आणि तिथे जर तुम्ही कोणाला जर जज करता, कुठला तरी स्टँडर्ड कॉमेडियन बघता आणि तिथे जर तुम्ही लॉ अँड ॲक्शन करू शकता, तर मग तुम्ही या प्रोटेस्टवर का नाही बघू शकता? कुठला जातापर्यंत नेता तिथे अजून का आला नाही? आणि तिथे जो पण सरकार जर आता आहे अकाउंटेबल बॉडीज आणि जो आता आहे त्यांनी तिथे काहीच आवाज घेतलेला नाही. सो आम्ही विद्यार्थी पुढे जाऊ. आमच्यासाठी जर असं काही झालं तर आम्ही कोणाकडे हात मागू? सो दिस व्हॉट एव्हर आम्ही तुम्ही की आमचा विश्वास हा सरकारवर उठावा, हा अशी पूर्णपणे ही सध्याची सिच्युएशन झालेली आहे. थोडक्यात मी माझं एवढंच बोलून इन्कलाब जिंदाबाद. जय मातरम. मोदी सरकार हाय 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 मोदी सरकार हाय हाय. एक 2 कडव्याचं गीत आपण सादर करू आणि हा निदर्शनाचा कार्यक्रम इथे संपतो. मला जरा साथ हवी सगळ्यांची. आय भगत सिंग तू जिंदा है, आय भगत सिंग तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में, लहू के कतरे में. आय भगत सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में. भगत सिंह तू जिंदा है हर एक लहू के कतरे में, हर एक लहू के कतरे में, इंकलाब के नारे में, हर एक लहू के नारे में, इनकलाब के नारे में, हर एक लहू के कतरे में, इंकलाब के नारे में, एक लहू के कतरे में, इनकलाब के नारे में, इंकलाब के नारे में. आए भगत सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में, जिंदा है हर एक लहू के कतरे में. तूने तो तब ही बोला था ये आजादी नहीं धोखा है, आजादी नहीं धोखा है. तूने तो तब ही बोला था ये आजादी नहीं धोखा है, आजादी नहीं धोखा है, आजादी नहीं धोखा है. ये पूरी मुक्ति नहीं है यारों, गोरों के संग सौदा है, गोरों के संग सौदा है. इस छोटी जश्न की रौनक में फंसे हुए किसानों में, फंसे हुए किसानों में, फंसे हुए किसानों में. इस छोटे जश्न से रौनक में फंसे हुए किसानों में, फंसे हुए किसानों में.
के कतरे में, लहू के कतरे में। इतिहास में हम भूखे थे और आज भी ठोकर खाते, इतिहास में हम भूखे थे और आज भी ठोकर खाते। शहीदों की राह पर मरम निकले की, शहीदों की राह पर मरम निकले की क्रांतिकारी उम्मीदों में हर एक लहू के कतरे में सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में। इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद अरे मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 अरे फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 अरे फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 अरे किसान एकता जिंदाबाद 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 अरे किसान एकता जिंदाबाद 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 अरे युवा एकता जिंदाबाद 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 अरे तरुण एकता जिंदाबाद 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 अरे विद्यार्थी एकता जिंदाबाद 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 अरे विद्यार्थी एकता जिंदाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद 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 अरे फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 इंकलाब जिंदाबाद 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 इंकलाब जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय असो येथे जमलेले सर्व तरुण यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि आज आपण आव्हान केल्याप्रमाणे जरी मोठ्या संख्येने परंतु समर्पक अशा संख्येने उपस्थित राहिलो, त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी या आंदोलनामार्फत अभिनंदन करतो। आणि ही जी वाडा तालुक्यात आंदोलनाची युवक आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे, ती अशी आपण या गुरुस्थानापासून जिल्ह्याला पोहोचू अशी तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो। आणि पोलीस मित्रांनी आपल्याला जे सहकार्य केलं त्यांचं सुद्धा धन्यवाद। आणि हा निदर्शनाचा कार्यक्रम इथेच समाप्त झाला असं मी जाहीर करतो आणि आपली रजा देतो। इन्कलाब जिंदाबाद।